भावना आयुष्य सुंदर आहे, फक्त किती जरी टेन्शन असलं तरी हसत खेळत जगायला कळालं पाहिजे, एवढाच विषय. आणि या माझ्या हसण्यामागचं कारण आहे तुम्ही, म्हणजे तुमच्यामुळं मी नेहमी हसत खेळत असतो आणि पॉझिटिव्ह असतो. तर हा सगळा तुमचा सपोर्ट आणि तुमच्या प्रेमामुळे या गोष्टी सगळ्या शक्य होत्या. पाहिजे आता मी शोला चाललो आहे आणि शो असणार आहे शाहूवाडी तालुक्यामध्ये. तर साऊंड असणार आहे मॉन्स्टर ऑडिओ उमरजवाला बादशाह जो 32 शहरांमध्ये ज्याने नुसता धिंगाणा केला होता तो साऊंड आज असणार आहे. आणि पाठीमागे बघू शकता तुम्ही CNG भरायचं कामकाज चालू आहे. आत्ता 6 वाजून आय थिंक 10 मिनिट झाले आणि मला 7 वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे. 40 किलोमीटर अंतर आहे. DJ पवन 32 शहरा म्हणजे माझी दिलरुबा माझी वाट बघत थांबली आहे रेडमध्ये. इथून मी रेडमध्ये जाणार आहे आणि DJ पवन 32 शहरा यांना घेऊन मग तिथून आम्ही दोघं सोबत जाईन. येताना पण पवनला मी तिथंच सोडीन रेडमध्ये आणि तिथून परत इस्लामपूरला रिटर्न येईल. आणि आज साऊंड कसा वाजेल कारण त्यांनी मटेरियल काहीतरी अपडेट केले आणि मी पहिल्यांदाच निघालो अपडेट केल्यानंतर. तर मला असं वाटतं की आज काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला पण या काहीतरी वेगळ्या गोष्टीचा एक अनुभव घ्यायचा असेल तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा. लाईक करणं इम्पॉर्टंट आहे. मला वाटते हा कार्यकर्ता ट्रक सिम्युलेटर खेळायला लागलाय. ट्रक सिम्युलेटर काहीतरी मागासपासून मागं पुढं चाललंय. पार्किंग करायचं चाललाय का वळवायचं चाललाय काय मला काही कळलं. आणि हे बघा लाईन बघा, एवढी लाईन लागलेली होती खरं मी डायरेक्ट इकडनं गाडी आणली आणि इथं लावली. पहिला नंबर भेटला डायरेक्ट. विषय ठॉस आहे भाऊन. आता CNG भरत असताना तिथे आपले स्वॅपिके साथीदार भेटलेले होते, चिल्लर पार्टी आणि मुलं होते. तर जरासं मी गडबडीत असल्यामुळे मला त्यांच्यासोबत जास्त वेळ थांबता आलं नाही. भावना जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला सॉरी जरासं, कारण काय मी जास्त गडबडीत आहे, आज लेट झालाय त्याच्यामुळे मला जावं लागेल. तर फोटो वगैरे काढलाय त्यांच्यासोबत काय प्रॉब्लेम नाही, पण तरी पण माझी गडबड जास्त असल्यामुळे त्यांच्यासोबत जास्त वेळ बोलता वगैरे आलं नाही मला. ठीक आहे पण बरं वाटतंय. थँक्यू तुमच्या प्रेमासाठी. दोस्तों यार मुझे हिंदी ब्लॉग करने हैं, प्लीज हिंदी के लिए सपोर्ट करो ना तुम लोग. नहीं मैं जब भी हिंदी ब्लॉग डालता हूँ आप कमेंट में राड़ा करते हो. राड़ा मतलब मराठी ब्लॉग करो. इसी बात से आप हट नहीं रहे हो, तो प्लीज हिंदी के लिए सपोर्ट करो थोड़ा सा यार. मुझे हिंदी करनी है, हिंदी में ब्लॉग करने हैं, प्लीज सपोर्ट करो यार दोस्तों. क्या ही बोलू अभी तुमको मैं पता नहीं. भावनो आत्ता मी रेडमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं आपल्याला DJ पवन 32 शहरा यांना रिसीव्ह करायचं आहे. इथेच कुठेतरी असतील की आय थिंक कुठे गेले पुढं असेल आय थिंक इथे कुठेतरी. 2 मिनिट बघू दे मला. 2 मिनट थांबा भाऊ, फोन करना पडेगा. रुको जरा 1 मिनिट के लिए. हाय भाऊ, इथंच आहे जवळ आलोय मी थांबलोय. अजून जरा पुढे गेलो असतो तर दिसला असता वाघ, दिसला असता 32 शहरात असशील नाग दिसला असता. इथं आलाय बच्चा कंपनी घे भाचा सगळ्याची गोळा करून घेऊन आला. ए चल की त्यांना कशाला घ्यायला लागलाय. अरे कशाचा स्वॅपी मामा बघती ती. स्वॅपी मामाला आधीच लेट झालाय. हॅलो कोण आहे क्या बोला तूने. शापित मामा. अरे स्वॅपी मामा म्हणते, शापित मामा काय म्हणते. कोण आहे शापित मामा म्हणते मला. हे शापित मामा म्हणते. आणि हे बघा हा बघा माझा काळजाचा तुकडा, माझ्या किडनीतला खडा तो कसला देखणा दिसतोय बघा. मामा हे कोण, तुझं नाव काय आहे. देविका. ए देविका. मला वाटलं दुसरं कोणतरी सोबत घेऊन. शेफी मामाला बघितलं आता सोडून या त्यांना. हे लवकर ये. 2 मिनिट भावानो. हा आला की मग नॉन स्टॉप डायरेक्ट जायचंय आपल्याला. सावे गाव आहे, सावे म्हणून गाव आहे, शाहूवाडी तालुका. तर तिथे जाऊन आज नुसता धुमाकूळ असणार आहे. वा 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 वा. देखणं बाण दिसते. घाम पण आलाय मस्त पैकी. छान दिसते. भाऊनो आयुष्यात पहिल्यांदा आपण शो वरती टायमिंग वर पोहोचलेलो आहे. आणि हे शेड बघू शकता इथे थांबलेले वाट बघत.
अजून सेटअप करायचं चालू आहे, त्याच्यामुळे लेट नाही, टायमिंगमध्ये पोहोचलोय. किती पण गडबड असू दे पण टायमिंगमध्ये पोहोचलोय. पॉइंट या गोष्टीवरती तुम्ही 4 शब्द बोला. 4 चालते. गाडी पार्किंग करून भेटतो बघा 2 मिनिट्स. पबजी मॅन कसं आहे, फुल प्रॅक्टिस असते. कसं आहे, लाईव्ह स्ट्रीम करताना BGMI खेळायला लागते, त्याच्यामुळे BGMIचं प्रॉपर प्रॅक्टिस चालू असते पवनशेटचं. आणि तब्बल मला वाटते पहिल्यांदाच असं झालं असेल, 1.5 तास वाट बघत बसलोय, अजून साऊंड चालू झालेला नव्हता. आत्ता हे बघू शकते, आत्ता जनरेटरला स्टार्टर बसलाय. किती वाजले? 8:36. 8:30 वाजता साऊंड चालू होते. इथंच लग्न झाले आणि आता साऊंड चालू होते. साऊंड चेक पब्लिकचं असं म्हणणं आहे की जास्त आवाज वाढवू नका, पण साऊंड चेकला थोडासा नॉर्मल आवाजामध्ये जरासा प्लस करून साऊंड चेक देऊन नंतर मग मीडियममध्ये म्हणजे क्लीनमध्ये सेटअप वाजवायचा आहे. बघू पुढे कसं होते. ओके, सो चलो सुरू करते. इट्स टाइम टू डेमो, लेट्स गो. Hey, myself Swappy, myself Swappy. One of the best sound. याला म्हणतात उमरज वाला बाउन्सर है या. और इसमें से माइकिंग स्पेशलिस्ट DJ Swappy या. बोले असली राडा होगा चलो अभी या. आणि बोले कुठली अडची आणि कुठला परशा. गावामध्ये फक्त संग्राम भाऊची चर्चा. बघत है या. बोले आता सगळ्यांच्या हातवर झाले पाहिजे. हातवरती best guitar, RB from Solapur.
बोलले कोणी कोणी खरं प्रेम केलंय हातवर करायचं, सगळ्यांच्या हातवर झाली पाहिजे. आणि जसा साऊंडचा बीट वाजेल थोडी कम 1 2 1 2 3 लेट्स गो. बोले नवरदेव साठी हातवर करायचं आणि जे पण बाजूला उभा आहेत नाचायला सामील व्हायचं. बोले महाराजांसाठी सामील व्हायचं. बोले सागराचं पाणी कधी आटणार नाही, राजांची आठवण कधी मिटणार नाही. अरे हा जन्म काय हजारो जन्म झाले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही. वन्स अगेन बोले सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. बोले पब्लिक आवाज येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. बोले आता हातवर करायचं महाराजांसाठी आणि महाराज कमा 1 2 3 लेट्स गो. भावनो शो एंड झालेला आहे आणि आम्ही आता घरी चाललोय. पवन आणि मी तिथं काही जास्त शूट वगैरे काही केलं नाही कारण 1:30 वाजता शो संपला आणि गावामध्ये जरासा खोकला यायला लागलाय. विषय ठॉस होणार आहे माझा असं मला वाटलं. तर गावामध्ये लाईट गेलेली होती, साऊंड जसा बंद केला सगळा अंधार बुडूक झाला आणि आता आम्ही निघालोय घरी. विषय असा झाला की DJ पवन 32 गाडीमध्ये झोप काढून उठून मग आता गाडी चालवायला लागली आणि मी अल्पेनलिबे खायला लागलोय. अल्पेनलिबे हा आणि मी दोघं अल्पेनलिबे खायला लागलोय. तर एनर्जी अजून आहे, काय विषय नाही. फक्त बघू आता काय कुठं काय खायला भेटतंय का या प्रॉब्लेममध्ये आहे मी. जर काय खायला भेटलं तर नशीब, नाही तर विषय 100% ठॉसच होणार आहे. गप जाऊन झोपायला लागणार आहे. भावनो रात्रीचे 3 वाजलेले आणि मी आत्ता शॉपिंग करून आलो आहे, ते पण मेडिकलमधून. मला असं वाटायला लागलं की मला सर्दी आणि खोकला विषय थोडासा ठॉस होणार आहे. मग आपला नियम कसा माहिती आहे का, आजारी पडायच्या आधी औषध घेऊन मोकळं व्हायचं, म्हणजे आजारी पडतच नाही. बाय द वे आत्ता मी फ्लॅटजवळ पोचलो आहे. आता वरती जाऊन थोडीशी वाफ घेतो. हे वाफ घ्यायचं मशीन आहे ते घेतलं आहे आणि थोडंसं बाकी 1-2 गोळ्या घेतल्यात किरकोळमध्ये. एक गोळी खाल्ली म्हणजे मॅटर क्लोज होते. उद्या काय विषय नाही, कारण बॅक टू बॅक शो आहेत आणि जर आजारी पडलो तर त्रास होईल. त्याच्यामुळं थोडंसं आधीच औषध वगैरे घेऊन त्याची तयारी, आपण दुकानं घालवायची तयारी केलेली आहे, काय विषय नाही. हे बघू शकता वरती लाईट चालू आहे, ह्याचा अर्थ संदीप भाऊ येऊन झोपलेले आहेत. वरती जातो आणि वामकुष्की घेतो. उद्या सकाळी उठून परत स्टुडिओकडे जायचं आहे आणि शो पण आहे उद्या, त्याच्यामुळं राडा करायला लागणार आहे उद्या. सो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव यू ऑल.